अंमली पदार्थाविरोधात अहिल्यानगरची हाक, व्यसनमुक्त समाजासाठी प्रशासनाची मोठी जनजागृती। नमस्कार, मी संदीप जगताप आणि आपण पाहत आहात भीमप्रहार न्यूज मराठी। एका चुकीच्या निर्णयामुळे एखाद्या तरुणाचे संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकते। अंमली पदार्थाचे व्यसन केवळ एका व्यक्तीला नाही तर संपूर्ण कुटुंबाला आणि समाजालाही संकटात ढकलते। म्हणूनच आता अहिल्यानगर जिल्ह्यात व्यसनमुक्त समाज घडवण्यासाठी व्यापक जनजागृती अभियान सुरू करण्यात आले आहे। अहिल्यानगर जिल्हा पोलीस दलाच्या पुढाकाराने एक निर्धार, एक संकल्प, एक भविष्य, व्यसनमुक्त जिल्ह्याच्या दिशेने एक सामूहिक पाऊल या संकल्पनेवर आधारित विशेष अभियान आयोजित करण्यात आले। या अभियानात विद्यार्थी, युवक, स्वयंसेवी संस्था, विविध शासकीय विभागांचे अधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले। या कार्यक्रमाला विधान परिषद सभापती प्रोफेसर राम शिंदे, पालकमंत्री डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील, आमदार विक्रमसिंह पाचपुते, आमदार काशीनाथ दाते, जिल्हाधिकारी पंकज आशिया, मुख्य कार्याधिकारी आनंद भंडारी, पोलीस अधीक्षक मोमुका सुदर्शन, उपमहापौर धनंजय जाधव यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। सभापती प्रोफेसर राम शिंदे यांनी आपल्या भाषणात स्पष्टपणे सांगितले की आजचा तरुण हा देशाच्या भविष्याचा शिल्पकार आहे। मात्र अंमली पदार्थाच्या वाढत्या विळख्यामुळे अनेक तरुणांचे शिक्षण, करिअर, आरोग्य आणि कुटुंबाचे सुख धोक्यात येत आहे। व्यसनाच्या विरोधात समाजाने एकत्र उभे राहण्याची आणि चुकीच्या कृत्यांची माहिती पोलिसांना देऊन सहकार्य करण्याची जबाबदारी प्रत्येक नागरिकाने स्वीकारली पाहिजे, असे त्यांनी आवाहन केले। पालकमंत्री डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नशामुक्त भारत संकल्पनेचा उल्लेख करत राज्य सरकार व्यसनमुक्तीच्या जनजागृतीसाठी सातत्याने प्रयत्न करत असल्याचे सांगितले। व्यसनामुळे मानसिक, आर्थिक आणि सामाजिक नुकसान होत असून तरुणांनी शिक्षण, कौशल्य विकास, क्रीडा, उद्योग आणि समाजसेवा यासारख्या सकारात्मक क्षेत्रांमध्ये स्वतःला घडवावे, असेही त्यांनी सांगितले। पोलीस अधीक्षक मोमुका सुदर्शन यांनीही तरुणांना समाज माध्यमांचा जबाबदारीने वापर करण्याचे आणि व्यसनमुक्त भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहन केले। यानंतर शहरातून भव्य जनजागृती रॅली काढण्यात आली। हातात संदेश फलक घेऊन विद्यार्थी आणि युवकांनी व्यसनाला नाही, भविष्याला होकारा असा संदेश देत नागरिकांमध्ये जनजागृती केली। विविध शाळा, महाविद्यालये, स्वयंसेवी संस्था आणि नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून या अभियानाला मोठा प्रतिसाद दिला। व्यसनमुक्त समाज घडवणे ही केवळ पोलीस किंवा प्रशासनाची जबाबदारी नाही, कुटुंब, शाळा, महाविद्यालय आणि समाज प्रत्येक नागरिकाने एकत्र येऊन तरुणांना योग्य दिशा दिली तरच अंमली पदार्थाविरुद्धची ही लढाई यशस्वी होईल। ही होती अहिल्यानगरातील अंमली पदार्थ विरोधी जनजागृती अभियानाची विशेष बातमी। अशाच विश्वासार्ह आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा भीमप्रहार न्यूज मराठी। नमस्कार।